मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा. कायदा नियम सगळ्यांना समान हवा. मुंबई हायकोर्टाचा एफडीएच्या अधिकाऱ्यांना इशारा. मुंबई हायकोर्टातील कॅन्टीन बंद करण्याची एफडीएची नोटीस. उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीएकडून निलंबित. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे एफडीएची कारवाई. एफडीए अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधानभवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा. स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी. हायकोर्टाकडून खरडपट्टी. मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्याची वेळ. पुन्हा तपासणी होणार. गुटख्यापासून निकृष्ट दुधापर्यंत पुणे विभागात एफडीएकडून कारवायांचा धडाका. कुल्फी आणि खाद्यतेलावर देखील कारवाई. 4 व्यक्तींना अटक. 2 आस्थापना सील. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरनं राजकीय वातावरण तापलं. शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध. उद्या निषेध आंदोलन करणार तर शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं नैतिक अधःपतन. राऊतांची देखील टीका. अमित शहांच्या विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाला पुणे पोलिसांकडून परवानगी. अमित शहांविरोधात काँग्रेस उद्या निषेध आंदोलन करणार. सातारा रोड परिसरात आंदोलनाची परवानगी. कुंभमेळा नाशिकमध्ये झाला पाहिजे पण आमच्या मुळावरती येऊ नये. महाजनांनी तरी नाशिककडे लक्ष द्यावं. खड्ड्यांवरून छगन भुजबळांचा महाजनांवर निशाणा. नाशिकमधील खड्ड्यांवरनं मनसे आक्रमक. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाजनांना घेराव घालत जाब विचारला. नाशिकातील खड्ड्यांमुळे 4 जणांचे बळी केल्यामुळे मनसे आक्रमक. तर नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावर गिरीश महाजनांच्या उपस्थितीत बैठक. भाजप नगरसेविकेनं विद्यार्थ्यांकडून पाय पुजून घेतल्याचा प्रकार. नगरसेविकेचं शिक्षण किती? भाजपचे नेते अशा विषयांवरती बोलणार का? रुपाली ठोंबरे पाटलांचा संतप्त सवाल. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. भिवंडीत धोकादायक 4 मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखालनं 10 मृतदेह बाहेर काढले. 12 तासांपासून एनडीआरएफ आणि आपत्कालीन पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन. मालक आणि ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेत दोषींवरती फौजदारी कारवाई होणार. सूचना देऊन सुद्धा लोक धोकादायक इमारती रिकाम्या करत नाहीत हे दुर्दैव. दोषींवरती कठोर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. मंत्री गिरीश महाजनांकडून भिवंडीत दुर्घटनास्थळी पाहणी. परवानगी न घेता दुरुस्तीचं काम सुरू होतं. महाजनांची माहिती. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन. भिवंडी दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाकडून दुःख व्यक्त. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000ची मदत जाहीर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन. जुलै 2029 मध्ये स्मारकाचं उद्घाटन करणार. वंचितांचा आवाज म्हणून अण्णाभाऊंनी मोलाचं कार्य केलं. फडणवीसांचं भाष्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 आणि 9 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर. रक्तदान शिबिराला हजेरी लावणार. दिल्ली दौऱ्यात शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंवरती आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही. जरांगेंच्या मागण्यांवरती मुख्यमंत्री सकारात्मक. जरांगेंना सविस्तर अहवाल पाठवणार असल्याची माहिती. नोबेल पुरस्कारासाठी मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची शिफारस करावी. संजय राऊतांचा कुचकटोला. दगडांवरती आंदोलकांचे ठसे आधार कार्डशी लिंक होणार असं अजब वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. राजापुरात महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवक पद रद्द. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. आता टॉप 9 मोठ्या राजकीय घडामोडी बघूयात. भाजपच्या लोकांनी पोलिसांवरती दगडफेक केली. अभिजित दिपकेंचा मोठा दावा. सीजेपीच्या आंदोलकांनी हिंसा केली नाही. भाजपच्या गुंडांना अटक करा. दिपकेंची मागणी. वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं लाल झाला होता. आंदोलनात विद्यार्थी नव्हते, गुंड होते. जंतर मंतरवरील पोलिसांविरोधात चुकीचं नॅरेटिव्ह पसरवलं. जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा आरोप. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित. विरोधी पक्षांच्या खासदारांचा दोन्ही सभागृहात गदारोळ. त्यानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत स्थगित. आधी हाडं मोडलीत, आता एफआयआर करून खाती बंद करताय. मोदी शहा तुम्ही जेएनसीला धमकावून गप्प करू शकत नाहीत. राहुल गांधींचा हल्लाबोल. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या विरोधात हक्कभंग नोटीस. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कोणताही गोळीबार झालेला नाही. सभागृहात बोलताना जितेंद्र सिंह यांनी वक्तव्य केलं होतं. मंत्र्यांनी संसदेची उघडपणे दिशाभूल केल्याचा आरोप.
जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचं नरेटिव्ह पसरवलं. वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं माखलेला होता. पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलिसांच्या कुटुंबियांनी सांगितली आपबीती. उद्धव ठाकरेंचा अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना फोन. आंदोलनाच्या यशाबाबत दोघांना शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत खैरेंच्या फोनवरनं ठाकरेंनी संवाद साधला. देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटले. संजय राऊतांचा अमित शहांवरती निशाणा, तर दिपकेंना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवरती बोलू नये. नवनाथ बन यांचा पलटवार. संसद भवन परिसरात अमित शहा संसदचे गायब क्यू असा बॅनर घेऊन विरोधकांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन. तर राम मंदिर दानचोरी प्रकरणी साधूच्या वेशात येत अपक्ष खासदार पप्पूदिया यादव यांनी भगवी वस्त्र परिधान करत हातात दानपेटी घेऊन केला निषेध.